राहिलो पाहिजे अशी इच्छा आहे का तुझी? म्हणे हो. म्हटलं इले ठेवून घे. तो म्हणे नाही नाही आम्हालाही आनंदी राहायचंय. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद देतो. तो 5G होता आहे की नाही? वाटतंय ते सुरळीत. अरे प्रपंच हा इंद्राचा असू द्या नाही तर उंदराचा असू द्या, ती इथं असू द्या नाही तर तिथं असू द्या, तुम्ही इथं असू द्या नाही तर कोण्या नातेवाईकाच्या घरी असू द्या, इथं जगणंही सोपं नाही. इथं फक्त मृत्यू सोपा आहे, जगणं कठीण आहे. तसं भक्ती नाटकात करणं सोपी आहे, कृपेपर्यंत नेणं फार कठीण आहे. नावी दादाच्या पाजवलेल्या वस्ताऱ्यावर चालणं जितकं कठीण आहे तितकी कठीण आहे. क्वचित ठिकाणी पूर्णतेला गेलेली लोक सापडतात. काय राजा भरतुरडीनं चिंतन केलं. न जाने संसार किम अमृतमय किम विषमय क्वचित विद्वद गोष्टी क्वचिदपि सुरामत्त कल क्वचित वीणावाद क्वचित हे हृदितम क्वचित रम्या राम क्वचिदपि जरा जर जर तनूर. न जाने संसार किम अमृतमय किम विषमय. अरे या संसाराला चांगलं म्हणता की वाईट म्हणता आम्हाला कळत नाही. म्हणजे काय हो? क्वचित विद्वद गोष्टी, कुठं विद्वान लोकांच्या चर्चा आहे. कोणाजवळ जावं विद्वान सहज बोलतात तरी आपला उद्धार होईल इतकी विद्वत्ता घरात आहे. क्वचिदपि सुरामत्त कल, काही ठिकाणी दारू पिलेल्या लोकांची भांडणं चालू आहे, कर्कशा आवाज आहे, वाद आहे, दोघं भावांमध्ये भांडण आहे. ते कोणीतरी म्हटलंय अरे देवा अरे देवा अरे देवा तुझी मुले अशी कारे भांडतात, कुणी एकत्र नांदत हो, कुणी एकत्र नांदत कुणी दूर दहात. अरे देवा तुझी मुले अशी कारे भांडतात. पुढचं चरण मला फार आवडलं. नाथा घरचे भोजन सारा गाव पंगतीला, दही भात सर्वामुखी आग्रहाने भरविला. थोर संतांच्या ह्या कथा आम्हा साऱ्यांच्या मुखात. अरे देवा 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 अरे देवा तुझी मुले अशी कारे भांडतात, कुणी एकत्र नांदत कुणी दूर दहात. अरे देवा तुझी मुले अशी कारे भांडतात. रात्रंदिवस वाद आहे. तुम्ही काही काही घर पहा. अरे काही काही घरातल्या दीर जेठाण्या पाहिल्या, 2 भावांच्या 2 बायका असतील, 3 भावांच्या 3 बायका असतील, इतक्या गुन्ह्या गोविंदानं नांदतात. आणि काही ठिकाणी एकटी आहे तरी सासू सोबत नीट नांदत नाही. एकटे काही तिला कोणाचा लोड नाही, ताण नाही, पण घरात समाधान नाही, आनंद नाही. मोठ्या भावाच्या पत्नीला आपल्या सनातन वैदिक हिंदू परंपरेमध्ये वहिनी म्हणतात. जगातलं आई नंतरचं खूप पवित्र स्थान घरातलं आहे. दीर म्हणून ज्यानं वहिनीच्या प्रेमाचा काही भाग जीवनात घेतलेला असेल त्याला माहिती आहे वहिनी हे पद किती प्रेमाचं आहे. लहान दीर म्हणून मी वहिनीचं प्रेम किती आईप्रमाणे गोड असतं त्याची अनुभूती घेतली महाराज. ती आईच दुसरी. काय घरात आनंद असतो काही काही वेळेला. अहो नवऱ्याचंही करते, धीराचंही करते, सासऱ्याचंही करते, सासूचंही करते, अख्ख्या घराचं करते. एवढं सगळं सांभाळूनही तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहतो मी. साधी गोष्ट आहे का? पण क्वचिदपि सुरामत्त कलह. काही ठिकाणी दारू पिलेले, काही ठिकाणी कलह आहे, काही ठिकाणी वाद आहे, काही ठिकाणी स्वैराचार आहे. क्वचित विनावाद, कुठं विण्याचा नाद चालू आहे. तर क्वचिदपि हे रुदितम, कुठं रडण्याचा कर्कश आवाज येऊन राहिला. काय करतं त्याला? क्वचित रम्या रामः, कुठं रामात रममान असलेली लोक आहे. तर क्वचिदपि जरा जर जर तनूर, काही तरुण पोरं म्हातारे झालेली दिसत आहे.
काय राजरे भरतुहरी म्हटले, या जगात काय चांगलं पाहावं काय वाईट पाहावं, न जाने संसार किम अमृतमय किम विषमय. स्वधर्म सोडला की हे सगळं घडतं. पुढं सांगितलं त्यांनी, स्वधर्म गेला आणि स्वधर्म गेल्यामुळं, कारण भक्ती करता स्वधर्मानेचा निर्धार लागतो. ते म्हटलंय ना, ऐका हा भाव जीवाचा जीवाचा, ऐका हा भाव जीवाचा जीवाचा, भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा, भक्ती विना उद्धार नाही जीवनाचा. अरे ऐका भाव जीवाचा जीवाचा, ऐका भाव जीवाचा जीवाचा, भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा, भक्ती विना उद्धार नाही जीवाचा. त्या जीवनाला भक्तीही पाहिजे, भक्तीत निर्धारही पाहिजे. निर्धारानं केलेली भक्ती निष्ठावंत होते आणि निर्धारानं केलेली भक्ती माता जर निष्ठेला जात असेल तर ती निष्ठा म्हणजे वैष्णवाचा हरिभक्ताचा स्वधर्म आहे आणि तो त्यानं आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत जिवंत ठेवला पाहिजे. तुकोबारे बोलतात भंगाचं पहिलं चरण, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव
पवार आडनावर ताकद आहे महाराज. सरकार कोणाचं येऊ, पवार सत्तेतच पाहिजे. कैलास महाराजांवर खूप महाराष्ट्र सध्या प्रेम करतोय, आनंद आहे. आता आम्ही दोघं तिघ दिवस सोबतच होतो. मुंबई प्रांतामध्येही प्रेम करणारी माणसं भजनावर किती प्रेम, रोज त्यांना पाचारण आहे. मुंबई असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, गोडवाय सेवा केली, अनेक वर्षाची सेवा फळाला आली आहे की नाही. आणि तसा त्यांचा स्वभावही आहे. विठ्ठल विठ्ठल निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकून नये तुकोबारे म्हणतात. निर्धार करून निष्ठेनं भावनेनं भगवान परमात्म्याची सेवा पूजा करणं हे वर्म त्यानं चुकू देऊ नये, निर्धारानं चुकू देऊ नये. त्यावेळेला समजावं हा भक्त या यादीत बसला, कारण तो कोणाचाही स्वधर्म नाही, भक्तांचा स्वधर्म. भक्तानं केलेली चूक भगवंताला त्रास देते, पत्नीनं केलेली चूक पतीला त्रास देते, प्रजेनं केलेली चूक राजाला त्रास देते. तसं भक्ताने सोडलेला स्वधर्म हा भगवंताच्या भक्तिमातेला त्रास होणार आहे. भक्तिमाता म्हणते, अरे मी तुम्हाला पाठवलं कशाला आणि तुम्ही स्वधर्म सोडून जीवन जगता. आहे त्या चाकोरीत जीवन जगलं. एक स्त्री ज्या दिवशी नांदायला सासरात येते त्या दिवशी आपल्या व्यवहारात म्हण आहे, दिलीन मेली, तिचं प्रेत उठावं. पण कुठून? सासरातून, माहेरातून नाही. दिलीन महिन्यातले 3 आठवडे माहेरीत राहते. लग्न केलं कशाला, नांदायचं नव्हतं तुला? जुन्या महिला म्हणायच्या, पोरग झालं ना सांभाळण्याचा स्वधर्म आईचा आहे, त्याला कळत नाही तोपर्यंत सांभाळ, जर सांभाळता येत नाही तर हो कशाला दिलं. नसती झाली आई, आईचा स्वधर्म आहे. अरे जन्माला आलेल्या बापानं म्हणावं, बाबा माझ्या पोटाची भाकरीची काय व्यवस्था आहे? जर व्यवस्था लावता आली नाही तर मला पैदा कशाला केलं? का माझा जन्म केला इथं भीक मागायला, कटोरा घेऊन हातात? बापाचा स्वधर्म आहे लेकराच्या भाकरीची व्यवस्था करणं. आईचा स्वधर्म आहे बाळाचं पालन पोषण करणं. पत्नीचा स्वधर्म आहे नवऱ्या बरोबर अपमानात, गरिबीत आणि आजारपणात राहणं. ती स्त्री आहे. चांगलं तोवर राहते, प्रतिकूल काल आला की निघून जाते. तिला काय बायको म्हणता का? तिची तर फवारणी केली पाहिजे एंडो सल्फाननं. लग्नाचे करार, अरे 10 वर्षाचे करार होऊन राहिले वर्दळीकर लग्नाचे. मी तुमची 10 वर्षाची बायको, त्या यजुर्वेंद्र चहरचा कालच घटस्फोट झाला 5 कोटी देऊन. काय करता? स्त्री जातीच्या आडून मूळ स्त्री जातीचं जीवन हरवणं काय शोभा देतं का या राज्याला? स्त्री जातीबद्दल आदरच आहे या राज्यात, पण स्त्री जातीचा फायदा घेऊन एखाद्या पुरुषाला त्रास देणं हे लाजिरवाणी लोकांचं जीवन आहे. संकोचित लोकांची मनोप्रवृत्ती ती. इज्जतदार घरातली बाई असं कधी करत नाही. तिला स्वधर्माची शिकवण आहे, तिला स्वधर्म कळतो. याचा त्रास माझ्या नवऱ्याला होईल. स्त्रीचं जीवन एखाद्या नदीसारखं आहे महाराज. माझ्या आयांनो तुम्ही पहा, या स्त्रियांना विचारा स्त्रीचं जीवन काय आहे. अरे नदी जोपर्यंत तिच्या मर्यादेत वाहते तोपर्यंत तिचा आनंद आहे, तोपर्यंत तिचं लोक दर्शन घेतात. ज्या दिवशी तिनं तिची मर्यादा सोडली त्या दिवशी ते सासरचंही तटाक तीर आणि माहेरचंही तीर, दोन्ही तीर उद्ध्वस्त करून सोडते. तिनं तिची मर्यादा सोडली की संपलं. स्वधर्म सोडला संपलं. बट्ट्या बोळ दोन्ही घराचा सत्यानाश केल्याशिवाय ती थांबत नाही. नदी सुरळीत आली तोपर्यंत दोन्ही काठाला बागायत. मर्यादा सोडली की सगळ्या जमिनी उद्ध्वस्त करत चालते. स्वधर्म सोडला की त्रास आहे. म्हणून आपण स्वधर्माला जागलं पाहिजे, ही इच्छा तुकोबरांची. आणि तो स्वधर्म आहे निर्धार हे वर्म चुकू नये. निष्ठावंत भाव, भावनेनं, शुद्ध भावनेनं, निष्ठेच्या भावनेनं तुम्ही परमार्थ करा. परमार्थामध्ये खूप सोमपुरी महाराजांची सेवा करायची ना, इथं भावनेला किंमत आहे. तुम्ही क्रियेनं किती श्रीमंत आहे, कोणते कपडे घालून आले, काय परफ्यूम मारून आले, कोणी विचारतं का सोमपुरी महाराजांच्या दरबारात? लग्नात विचारतील ते, इथं नाही विचारत. जसं कायम एक उदाहरण सांगितलं जातं. चित्रकलेच्या पेपरला गुरुजींनी विद्यार्थ्यांना सांगितलं, पोरो पटकन धावणारी रेल्वे काढा रे कागदावर. पटपट पटपट पोरं धावणारी रेल्वे काढायला लागली. हुशार पोरं होते. त्यात एक पोरग ढब्बू होतं पण हुशार होतं.
डब्बू येऊन हुशारी असतं हो. जे पोरं डब्बू असतात ते अधिक हुशार असतात. फक्त त्या आपली हुशारी अभ्यासात चालवत नाही, नाही तर ते प्रचंड ब्रिलियंट असतात महाराज. आमच्या शाळेला एकदा आग लागली. मी शिक्षकी पेशातला माणूस आहे म्हणून मी शिक्षकी उदाहरणं जास्त देतो. शाळेला आग लागली, अख्खी शाळा जळून राहिली आमची, आणि सगळे पोरं शाळा विजून राहिली, शिक्षकांसहित, शिपायांसहित, स्टाफ सहित. एक पोरं ग्राउंडवर नाचत होतं. त्याला म्हटलं नाचून काऊन राहिला? सगळे शाळा विजून राहिले, मूर्खा तिकडे जाय, काय झालं तुला नाचायला? तो म्हणे आगीचा अंदाज पाहून मला असं वाटते 8-10 दिवस तरी शाळेला सुट्टी द्यावीच लागणार आहे तुम्हाला. तसंच झालं, आमची शाळा 10 दिवस बंद. खोल्यांची दुरुस्ती झाल्यावर खोले पिरियड घ्यायला गेला आणि ते पोरग पुढंच बसलेलं होतं. त्याला म्हटलं का रे, घटना आणि दुर्घटना यातला काय फरक आहे बाळा? तो म्हणे आपल्या शाळेला आग लागली घटना आहे आणि त्यातही तुम्ही वाचले ही दुर्घटना आहे. आता काय नमस्कारच करा त्या पोराला, दुसरं काय महाराज. प्रचंड ज्ञानी पोरं असतात ती, ज्यांना अभ्यास नसतो ना त्यांची हुशारी फार. मग ते शाळेत कमकुवत असले काही पोरं की मग ते रोड लाईनमध्ये करोडो रुपयांचा व्यापार उभा करतात. पेट्रोलियम, हॉटेल. हे काय शाळेत हुशार असलेल्या विद्यार्थ्याचे लक्ष नाही का? रामदास भाऊकडे पाहिलं की शाळेत हुशार असलेला माणूस नोकरी करतो 5-50 हजाराची, तो तेवढ्यात पुरतं. पण शाळेत ज्याचा डोकं चाललं नाही मग तो असं डोकं लावतो एकदारच, लोहा गरम झाला की टाकला हातोडा. असं समजू नका पोरो, तुम्ही शाळेत अपयशी झाले म्हणून तुम्हाला पुढे यश येणार नाही. सचिन तेंडुलकर पहा तुम्ही, 10वीला किती वेळा बसले? 2 वेळा बसले असं म्हणता बाबा. नापास झाले होते, पुन्हा ते 10वी झाले. अरे 7वी पास माणसं आहे काही काही, पण फ्लुएंट इंग्लिश बोलतात. फ्लुएंट. स्किल वापरता आलं पाहिजे. आपल्याजवळ काय डोकं आहे हे वापरलं ना, त्याचा पुरेपूर वापर केला ना की चहा विकणारा सामान्य माणूस सुद्धा देशाचा पंतप्रधान बनू शकतो. एवढं लक्षात ठेवा. आपण त्या देशात राहतो. चहा विकणार आहे मोदीजी, सामान्य रेल्वे स्टेशनवरती चहा विकायची, पण देशाचं सर्वोच्च पद. महाराज पंतप्रधान होणं सोपं आहे? नुसतं आवाज ऐकलं की कळतं माणसांना आवाज कोणाचा आहे. अरे भाई ना, अरे लोक म्हणतात अरे बापा मोदीजींचा आवाज. ते नोटबंदी झाल्यावर तर माणसं एवढं ऐकलं तरी घाबरत, काही ऐका रे बापा आता पुढे घोषणा. नोटा बंद झाल्यावर तर तेवढ्याला ते बोलत होते. मी माझ्या बायकोला म्हटलं या काळ्या दाढीवाल्याकडे पाहू नको, पांढऱ्या दाढीवाल्या बाबाकडे पहा, ते काय सांगताय पांढऱ्या दाढीवाली. तेव्हा ते रात्री बोलायचे, मेरे भाई बहनों मैं आपसे कहना चाहूंगा कि 500 और 1000 रुपए की नोट कागज का टुकड़ा बन जाएगी, लेकिन मेरे भाई बहनों नुसता आवाज. स्किल वापरता आलं पाहिजे. काय भाऊ कदमला मी तो त्याचं रोज नाव घेतोय व कीर्तनात रोज. काय डोकं आहे हो त्याचं. त्याला काय हिरो होण्याकरता, अभिनेता होण्याकरता शरीर आहे का त्याच्याकडं? काही रंग आहे? गुरुजी खरंच सांगा, काय त्याच्याकडे काय संबंध आहे हो रंगाचा आणि रूपाचा, शरीर यष्टीचा? शरीरच यष्टी आहे त्याची. पण त्याचे चाहते, अरे तो बोलला, त्याचं स्किल वापरलं त्यानं. काय बोलतो तो? म्हणजे कर्नाटकाचा माणूस त्याला भेटला आणि म्हटला भाऊ लग्न झालं रे तुझं? झालं म्हणे. तुझं रे? तो म्हटलं झालं. काय म्हणता रे कर्नाटकात लग्नाला? तो म्हटलं कल्याणम. त्यानं याला विचारलं का रे इकडे महाराष्ट्रात काय म्हणता लग्नाला? हा म्हटलं वाटोळ. किती डोकं असेल त्याच्याकडे उत्तर द्यायला. हजार जबाबी, प्रचंड हजार जबाबी. स्किल वापरता आलं पाहिजे पोरो. स्किल वापरा. ते म्हशी बाजारण्याचं जरी असलं तरी वापरा. स्किल असतं, कमकुवत नाही. अरे शेणाच्या गोऱ्या विकून लोक करोडपती होऊन राहिले या देशात. तुम्ही काय करून राहिले? जा तुम्ही एखाद्या मॉलमध्ये, आता इथं जालन्याला डीमार्ट असेल, डीमार्ट आहे ना जालन्याला, डीमार्ट मध्ये जा. तिथं या कापसाच्या कापूस वेचून ते राहतं, काय म्हणतात तुमच्याकडे त्याला? नाही नाही, नकट्या. नक्की म्हणता का तुमच्याकडे? आमच्याकडे नकटी म्हणतात त्याला. आणि तेच नखी. त्या नख्या 100 रुपयाला 10 भेटता, वेगळे वेगळे कलर मारून आणि पॅकिंग करून. मी परवा मुंबईत गेलो, ती एका घरी पाहिलं. म्हटलं केवढ्याचं घेतलं हे? 100 रुपयाच्या 10-12 नख्या असतील त्यात. म्हटलं बापा रे. ते पॅकिंग केलं आणि त्याला रंग दिलेला. म्हटलं तुम्ही ना आणलं का आले? नाही म्हणे पानं किती छान दिसते. म्हटलं आमच्या वावरात ये ना जरा.
अख्खं घर भरीन तू यांना खेळणं आमचा बाप करोडपती होईल. स्किल वापरता आलं पाहिजे मार. अरे मक्याचं कणूस 750 रुपयाचं खाल्लं मी ना दुबईत 750. आता मक्याचं कणूस दिसलं म्हटलं सगळ्यात हलकं जे आहे ते खाऊ आणि चांगलं. त्यानं ते दिराम तिथलं नाणं दिराम. मी रूमवर गेल्यावर विचार करू म्हटलं बापा रे हे तर 750चं झालं कणूस. एक मक्याचं कणूस खाऊन मी जिरून घेतली तिथं. अरे डेव्हलपमेंट 30 वर्षात असा देश डेव्हलप केला त्या अरेबियन लोकांनी. मुस्लिम राष्ट्र आहे अवघड. 30 वर्षात सगळा पैसा वापरला दाऊदचा. हजारो करोड रुपयाची गुंतवणूक केली. पैसा वापरला आणि त्याला दिलं काढून. पण त्याच्या भाड्यावर त्याचीच प्रॉपर्टी ती आणि त्याचीच प्रॉपर्टी त्याला सांगितलं तुझ्या प्रॉपर्टीचा तुला बरोबर वाटा मिळेल. गद्दारी होणार नाही. आज त्याचा वाटा त्याला जातो आणि देशाचा देशाला येतो ना. जग त्या दुबईला जातं. स्किल वापरलं लोकांनी. स्किल वापरून काही काही माणसं हो घरी केवळ आपलं स्किल वापरून माणसं आपला उदरनिर्वाह चालवत आहे. काही माणसं म्हणतात जमीन पिकतच नाही. वडिलोपार्जितच शेती जमीनच पिकत नाही. अरे जमीन काय पिकेल. तू लेखा काम असलं की जमिनीकडे जातं. इज्जतदार शेतकरी पा कष्टकरी पोरं. एखाद्या दिवशी नोकरदाराला नोकरीला सुट्टी असली तर तो त्या नोकरीकडं ड्युटीकडं ऑफिसकडं वळून सुद्धा पाहत नाही. पण काहीच काम नसताना सुद्धा शेतकऱ्याची पोरं शेतीला जातात. त्यावेळेला त्याला म्हणा आपण अहो काही काम नाही तिकडं का चालले. त्यावेळेला इज्जतदार शेतकऱ्याच्या पोरानं दिलेलं उत्तर आहे जमीन आमची माय आहे. आणि आईकडं काही काम असतानाच गेलं पाहिजे असं नाही. कधी कधी तिचा आशीर्वाद सुद्धा घ्यायला गेलं पाहिजे. करणार नाही माऊली कृपा. स्वधर्म सोडला की क्षेत्र कोणतंही असो त्रास होणार आहे. आणि स्वधर्माची जाण झाली वर्म कळालं की क्षेत्र कोणतंही असो आनंद मिळणार आहे. चला वर्म कळालं पाहिजे. काळा रे पोरं धावणारी रेल्वे. कोणी सांगितलं. मी उदाहरण सांगत होतो तुम्हाला. कुठं सांगितलं. शाळेत. वा असा आवाज जरा वर्दळीचा आवाज येतो आहे की नाही. शाळेत सांगितलं सगळ्या पोरं धावणारी रेल्वे काढायला लागली. एका पोराला धावणारी रेल्वे काढता येत नव्हती पण लय डोकेबाज होता तो. त्यानं असा यम काढला मोठा यम. यम म्हणजे डोंगर झाला. त्या डोंगरावर 3-4 रेषा मारल्या आणि त्याला टोप्या दिल्या. झाडं झाली ते. आणि स्केल घेतली 2 पट्टीनं सरळ रेषा ओढल्या डोंगराच्या मधोमध आणि खाली एक वाक्य लिहिलं गुरुजी रेल्वे धावतच आहे फक्त ती बोगद्यात गेली. रेल्वे धावतच आहे फक्त ती बोगद्यात गेली. पण गुरुजी येते तिथं 5G चालत नाही गुरुजी जवळ. ते म्हटले बाळू काही हरकत नाही तिला बोगद्यातून बाहेर आली येऊ दे. ती आली की मला आवाज दे. ती बोगद्यातून बाहेर आली की तुला लगेच मार्क देतो मी. आता ऐका शाळेत कागदावर रेल्वे दाखवल्याशिवाय गुण मिळत नाही. व्यवहार येतो तिथं क्रियेला महत्व आहे. इथं आहे रेल्वे या भावनेला महत्व नाही. बोगद्यात गेली या भावनेला महत्व नाही. तिथं कागदावर रेल्वे दाखवावीच लागेल. याच्या उलट आहे तुकोबर एक क्षेत्र सांगता येते. तिथं क्रियेला नाही तिथं केवळ निष्ठेला आणि केवळ भावनेला किंमत आहे. या सोमपुरी बाबांकडे जा आणि एवढं म्हणा फक्त बाबा यायला आज उशीर झाला बरं का त्यामुळे तुमची सेवाच नाही करू शकलो काही पण तुमच्या चरणावर डोकं ठेवतो. आजची सेवा एवढीच स्वीकारून घ्या. सोमपुरी बाबा प्रेमानं पाठीवरून हात फिरवतील आणि सांगतील जा तू आला ना आणि एवढं कबूल केलं ना खूप झालं. भगवान महादेवाकडे जाताना म्हणा देवा अरे आज वेळ नाही मिळाला तुझी साधन सामुग्री आणायला. बिलवदळ आणू नाही शकलो आम्ही पण बिलवदळ जरी तुझ्याकडे आणता आली नाही तरी मंदिरात चढता चढता निरगोडीचं झाड दिसलं आणि त्या निरगोडीच्या झाडाचं एक पान तोडलं तुझ्या पिंडीवर वाहलं देवा. आता या निरगुडीच्या पानालाच सुवर्णाची बेल म्हणून स्वीकार कर. सुवर्णाची बेल म्हणून स्वीकार करेल. फक्त अंतःकरणात निरगुडीचं पान ठेवताना इतकी शुद्ध भावना पाहिजे का ते भावनेचं जग आहे आणि आपण जिथं राहतो ते क्रियेचं जग आहे. म्हणून तुकोबाराय म्हटले भावनेच्या जगात जिंकायचं असेल तर निष्ठा लागते आणि क्रियेच्या जगात जिंकायचं असेल तर स्पर्धा लागते. स्पर्धेत क्रियेनं जग जिंकता येतं आणि परमार्थात
भावनेनं निष्ठेनं परमात्मा जिंकता येतो. या दोन्ही गोष्टीचं सूत्र सांगळ जर तुम्ही लावली तर तुम्हाला त्या भक्ती साधनेचं वर्म कळेल. महाराज तंतोतंत जीवनामध्ये निष्ठेनं भक्ती व्हावी याकरता आम्ही काय केलं पाहिजे हो? अभंगाचं दुसरं चरण. निष्कामा निष्ठा विठ्ठली विश्वास निष्कामा निष्ठा विठ्ठली विश्वास निष्कामा निष्ठा विठ्ठली विश्वास निष्कामा निष्ठा विठ्ठली विश्वास निष्कामा निष्काम निश्चळ हे शब्द बघा तुम्ही. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहून ये वास अनेकांची. तुकोबारे म्हटले ते वर्म आयुष्यभर निष्ठेने टिकावं असं वाटत असेल, ती शुद्ध भावना भगवंताच्या उपयोगाला यावी असं जर वाटत असेल तर तुम्ही काम करा. देवाकारणे भाव तस्मात द्यावे न लगे फारसे वित्त झाले एक चित्त तरी बहुत. एवढ्यासाठी नका करू आता हात गा. फार कष्ट करू नका, एवढंच करा. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास. देवावर विश्वास ठेवा की हा माझा भलं करणारच आहे. हा विश्वास ज्याच्या अंतःकरणात असेल महाराज परमात्मा त्याच्याकडे आलेश्वर राहत नाही. विश्वास तो कैरी स्वामी मरी विश्वास तो कैरी स्वामी मरी विश्वास स्वामी
भगवंतावरती विश्वास या नावाच्या या प्रमाणातच तो भाव आहे बघा. ती विश्वास तो करे स्वामीवरी सत्ता, सत्ता त्याच्यावर गाजवायची असेल तर विश्वास. बस. पती पत्नीचं सामान्य नातं आहे, पण कशाच्या आधारावर चाललंय काय हो दुसरं सांगा तुम्ही. एक सामान्य गळ्यात तिच्या दागिना विश्वासाचा आहे, कपाळावरचं कुंकू आहे, पायात जोडवे, या तिघींच्या आधारावर थोडी असतो प्रपंच. तिच्या अंतःकरणात जो नवऱ्याविषयीचा दृढ विश्वास आहे की हा माझा सांभाळ करेनच, त्याच्या आधारावरच हे चाललंय. 11 वाजेला नवरा घरी आला आणि दार उघडणारी बायको जर संशयाच्या नजरेनं पाहत असेल तर त्या घरात काय सुख नांदतं का? करोड रुपये पडलेले असल्यावर घर विश्वासानं चालतं, घर पैशानं चालत नसतं. 10 दिवस माहेरात राहिलेली बायको घरी आल्यावर जर नवरा संशयाच्या भावनेनं बायकोकडे पाहत असेल, त्या घरात कसलं आलं सुख? घर विश्वासानं चालतं. आपण कायम सांगतो बायको माहेरी गेली तिचं काही मन लागत नाही बुवा. तिकडं गेल्यावर जाताना सांगून गेली होती मला फोन लावायचा नाही, मी 8 दिवस येणार नाही म्हणजे येणार नाही. तो म्हणे जा बाबा एकदम बरं झालं, 8 दिवस म्हणजे चांगलं. ती गेली, तिकडं गेल्यावर तिने लगेच फोन लावला, हॅलो कुठे आहे तुम्ही? तो म्हणे मी घरी आहे. काय करताय? बसलोय, तुझी आठवण येते. आता माणूस आहे एकदम लबाळ, आठवण बिठवून अशी काही येत असते काय? पण तो म्हणे मला तुझी आठवण येते, मी बसलो घरी. ते बाई म्हणे पण माझा विश्वास नाही होऊन राहिला, तुम्ही घरी. तो म्हणे सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही? अगं मी घरी आहे. ती म्हणे पण मला विश्वास नाही. ती म्हणे तुम्ही जर घरीच असाल तर एखादी वस्तू माझ्या कानाला ऐकवा. पंखा ऐक ना म्हणे आपला बेडरूम मधला. तो आता त्याचं रेग्युलेटर बदललं म्हणे, आपण आता आवाज नाही मारत तो. मग तुम्ही किचनमध्ये जा, मिक्सर चालू करा आणि त्याचा आवाज मध्ये ऐकवा. बाईच्या कानात तो आवाज चांगला भरलेला असतो. यानं गेला चालू केलं मिक्सर. दुसरा खटका मारा. ती बाई म्हणे हा, ती म्हणे आता आपलंच आहे मिक्सर, घरी आहे तुम्ही, जेवण घेऊन करा. दुसऱ्या दिवशी फोन, तुम्ही कुठे? हा म्हणे मी घरीच आहे. ती बाई म्हणे जा किचनमध्ये, दाबा दुसरा खटका, करा चालू मिक्सर. हा आपलंच आहे. तिसऱ्या दिवशी पण तुम्ही कुठे? हा म्हणे मी घरीच आहे. ती बाई म्हणे मिक्सर चालू करा. चौथ्या दिवशी पण तुम्ही कुठे? हा म्हणे मी घरीच आहे, मिक्सर चालू करा. 5व्या दिवशी पण तुम्ही कुठे? हा म्हणे मी मिक्सरच उभा आहे. मला माहित होतं तुझ्या फोन येऊन राहिला. 8 दिवसानं घरी येणारी बाई 5व्या दिवशी संध्याकाळी घरी आली. घरदारात येऊन पाहते तर घराला कुलूप. हा म्हणे बाबा. शेजारणीला विचारते म्हणे काकू माझ्या नवरा कुठे? ते शेजारी म्हणे बाई तू गावाला गेली त्या दिवशीपासूनच तुझ्या नवरा थैलीत मिक्सर घालून हिंडून राहिला. जडी पलक देशील तरी पिन खोसते म्हणे तो. आवाज ऐकवाला. अरे विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. या बाईचा नवऱ्यावर विश्वास नाही, तिनं काय सुखाची अपेक्षा करायची? जिचा मालकींवर विश्वास नाही, या संशयावनी थोर अनेक पाप नाही घोर. अविनाशा शिवा घोर प्राणियासी विनाश काले विपरीत बुद्धी. काय विश्वास सार्थ केला असेल त्या गोपिकांनी परमात्म्याचा. किती विश्वास. भक्ती साधनेवर हा परमात्म्याचाच विनू आहे. आता आपण वळालं पाहिजे, गेलं पाहिजे. संसाराला तिलांजली दिली आणि भगवान परमात्म्याचा विश्वास सार्थ केला. पण ज्या वेळेला त्यांच्या सासवांना घराला अनुभूती आली त्यावेळेला त्या गोपिकांना कुठली अग्निपरीक्षा द्यावी लागली नाही भगवंताकरता. सांगितलं भोग भोगोनी ब्रह्मचारी. अरे याला कोणता लवलेशच नाही. काय आक्षेप घेता त्यांच्यावर? भक्ती साधनेमध्ये विश्वास लागतो महाराज. विश्वासानं जग चालतं. आपला विश्वास ठेवा, आपला विश्वास नाही महाराज. आता तुम्ही सगळे कीर्तनाला आले, खरं सांगा तुमचा कोणावर विश्वास आहे म्हणून तुम्ही कीर्तनाला आले? तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? तुम्ही इथं आले, तुमच्या प्रत्येकाच्या घरात कपाट आहे की नाही? कपाटात पैसे आहे की नाही? खरं सांगा. देवाच्या दारात सोमपुरी महाराजांच्या दरबारात खोटं बोलायचं नाही. आहे की नाही पैसे? तुम्ही बँकेत आहे का? कोणाचं पोरग आहे रे तू? कोणाचं आहे? तुझं नाही, तुझ्या वडिलांची भेट घ्यावी लागेल. पोरग चाणक्य आहे बरं का. म्हणजे बाप हुशार असला पाहिजे. बाप जगाला पैसा कळू देत नाही, त्यावर ती पोरग म्हणतं पैसा नाही. तुमचे चेहरे सांगताय तुमच्याकडे किती पैसे आहे. पैसे कपाटात आहे. पण आपण कीर्तनाला सगळे आलोय. खरं सांगा कोणाच्या भरोशावर आले? देवाच्या कोलपाच्या तुमच्या दाराला लावलेलं
देवा बिवावरचा काय विश्वास तुम्हाला कीर्तनाला? तुमचा त्या लोखंडाच्या कुलपावर विश्वास आहे. माझाही विश्वास कुलपावरच आहे. आपला विश्वास देवावर नाही महाराज. आपण कीर्तनात आलो असं कधीच म्हणू शकत नाही व्यवहारात. काय द्या परी गेली याचा असे न करे, गेलेली गोष्ट आपली नाही असं म्हणायला धाडच लागतं महाराज. ते तुकोबाऱ्यांनी म्हणावं. आणि तुकोबारे म्हटले तोही नुसता विश्वास नाही, निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास, काही अपेक्षा नसलेला विश्वास. भगवंतावर किती विश्वास ठेवला की विरोध करणारे सगळे वजा केले तुकोबाऱ्यांनी, सगळे. महाराजांच्याच आयुष्यातला 2 मिनिटात प्रसंग सांगतो, सेवा आवरतो, फार वेळ तुम्हाला ताटकळत ठेवायचं नाही. चला, जगद्गुरु तुकोबाऱ्यांच्या आयुष्यात असे प्रसंग आले. तुम्ही कधी कधी हे प्रकरण वाचा आणि एक बार काही न विचार करा. एक साधक म्हणून तुकोबाऱ्यांची भावकी देवत राहत होती. तुकोबाऱ्यांना ओळखणारी सगळीच देवकर मंडळी देवत राहत होती. पण तरी तुकोबाऱ्यांचं प्रमाण पाहायला मिळतं. कोपला पाटील गावीचे हे लोक, हे प्रमाण वाचलं की माझ्यासारख्या कीर्तनकाराला पडलेला प्रश्न आहे. जर तुकोबारे म्हणत असतील कोपला पाटील, कोपले गावीचे हे लोक, तर त्या काळातल्या लोकांना काय एवढंही कळत नसेल. तुकोबारे संत होते, परमात्म्याची कृपा होती, प्रत्यक्ष वैकुंठातून आले होते. या गोष्टी सोडून द्या, क्षणभर सोडून द्या की तुकोबारे संत होते त्यांना कळालं नाही, नसलही कळालं. पण तुकोबाराय हा महात्मा कोणाच्या घेण्यात नाही, कोणाच्या देण्यात नाही. बिचारा आपलं आपलं भजन करतो. एवढं तर लोकांना कळत असेल ना. कधी कधी ही प्रमाण वाचली की असं वाटतं, तुम्हाला राग येईल माझ्या बोलण्याचा, असं वाटतं आताची माणसं खूप चांगली तेव्हाच्या पेक्षा. 100 वेळा एक माणूस नाथ महाराजांच्या अंगावर पैठणात थुकतो म्हणजे तेव्हाच्या पेक्षा आताचं जग बरं आहे. 100 वेळा अंगावर थुकून सुद्धा तुकोबार नाथ महाराजांची भावकी त्याला विरोध करत नाही. कोणी नाथ महाराजांना सोडवायला येत नाही आणि कोणी त्याच्या थोवाळीत मारत नाही. याचा अर्थ तेव्हाच्या पेक्षा आताची माणसं चांगली आहे. तुकोबारांची पत्नी अन्न न करता मेली तरी कोणी भाकर दिली नाही. आता भाकर न खाता या जगात एखादा माणूस मेला असं ऐकायला सुद्धा मिळत नाही. तुकोबारांची कन्या मला, पत्नी मला भाकर द्या म्हणता म्हणता मेली. याचा अर्थ तेव्हाच्या पेक्षा आताची माणसं चांगली आहे. इतकी कठीण लोक होती पण तरी परमात्म्यावरचा विश्वास नाही डोळू दिला मार. ऊसाची मोडी तुकोबारांच्या खांद्यावर दिल्यावर ज्यावेळेला देहूत तुकोबारे पोचले त्यावेळेला देहूतलं जे पोर येईल तो ऊस मागायचा तुकोबाऱ्यांना. आणि आलेल्या लेकराला तुकोबाऱ्यांनी ऊसाचं खांड द्यावं. गे रे बाबा, गे रे बाबा, गे रे बाबा, ऐका ऐका वर्दळीकर. ऊस वाटता 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 तुकोबाराय वाड्यात पोचले आणि भागीरथी बाहेर आल्या. तुकोबारांची कन्या, बाबा ऊस द्या ना मला. हा घे बाई घे. लेकीची जात. ऊस देता बरोबर तुकोबारांच्या पोटाला चिकटली तुकोबारांची कन्या. तुकोबारांवर जेव्हा जेव्हा तुकोबारांच्या प्रसादाची अनुभूती द्यायची वेळ आली त्यावेळेला भागीरथींचाही त्या इतिहासात त्या चरित्रात उल्लेख आहे. अनगडशा फकीराचा कटोरा तुकोबाराने नाही भरला महाराज, तुकोबारांच्या कन्येनं भरला. अरे तुकोबारांच्या पोरीचा हात केवढा, तिच्या हातातली मूठ केवढी, त्या मुठीतलं पीठ केवढं, आणि ते मायेनं चापट मारून झटकलेल्या हाताला चिकटलेलं पीठ केवढं. पण तुकोबारांच्या इवल्याशा कन्या भागीरथींचे इवले इवले हात, इवल्या इवल्या हाताला चिटकलेलं नाजूक टोकदार बोटांना असलेलं पीठ, आणि ते दोन्ही हात ज्या वेळेला अनगडशा फकीराच्या कटोऱ्याजवळ जात आहे आणि हाताला हात भागीरथी मारताय, बोटाला चिकटलेल्या पोटाच्या त्या पिठाच्या द्वारा अनगडशा फकीर भुजून गेला. इतकं पीठ तिथं ढिगारा उमटला. ज्याचा कटोरा आयुष्यात कोणीच भरू शकलं नाही त्याचा कटोरा भागीरथीच्या चिकटलेल्या बोटाच्या पिठानं भरतो. काय ताकद असेल तुकोबारांच्या कन्येत. अत्यंत जीव तुकोबारांमध्ये. चिपळ्या राहिल्या तर पोरीनं आणून द्याव्या. वाद झाला हसावं भागीरथींनी विना आणून द्यावा. म्हणजे भजनाला तुकोबारे गेले की घरातला वाद कमी होईल हे सांगण्याकरता कन्याच घरात लागते महाराज. कीर्तनात बसलेल्या मंडळींना आवर्जून माझी विनंती, ज्याला मुलगी आहे त्यानं पोरीचं प्रेम तपासा. फक्त लेकीच्या जातीलाच माया असते महाराज, तिला लाज आहे. 20 रुपये पोराकडे द्या आणि सांगा 20 रुपयाची साखर आण, आणि पाहुणे बसले गपचुपान असं सांगा त्याला 20 रुपये द्या. तो 20 रुपयाची साखर घेईल,
जिथं पाहुणे बसले तिथं बैठकीत येईल आणि बापाला बैठकीत साखरेचा पोळा दाखवेल. बाबा खाली मान घालावी लागते. आपल्या इज्जतीचं दिवाळ करणारी आपली पोरांची पिढी आहे. तेच 20 रुपये माझा दावा आहे तुम्हाला. मला एक मुलगी आहे, तुम्हाला मुलगी आहे महाराज, मुलगी आहे. मुलगी असलेले आपण सगळे बाप आहे. ज्याला मुलगी आहे तो कारण तुम्हाला 2 मुली परमेश्वरानं दिलेल्या आहे. ज्याला मुलगी आहे त्याला विचारा लेकीला घराची इज्जत किती कळते महाराज. 20 रुपये पोरीच्या हातात द्या आणि तिला सांगा बाई पटकन साखरांबरं जरा पाहुणे बसले लवकर जा बा. ती दुकानात जाईल 20 रुपयाची साखर घेईल. ती 20 रुपयाची साखर आपल्या ओढणी खाली झाकेल आणि घरात येऊन बैठकीत जिथं पाहुणे बसले तिथं मान खाली घालून सरळ आईजवळ निघून जाईल. आणि जोपर्यंत आईजवळ जात नाही तोपर्यंत त्या साखरेवरची ओढणी सुद्धा बाजूला काढत नाही. ही जात या राज्यात कोणाची असेल तर ती पोरींची. एवढं लक्षात ठेवाल. तिला लाज आहे बापाची, तिला इज्जत कळते बापाची. पोरांना इज्जतीचं दिवाळं काढायचं असेल तर पोरं आणि इज्जतीचं रक्षण करायचं असेल तर पोरी. निदान तुमच्याबद्दल एवढं चांगलं बोलल्यानंतर जेवढ्या कीर्तनात बसले तेवढ्यानं तरी माझी विनंती, आम्ही जर इतकं ओझं तुमच्यावर घालत असू तर एकदा लग्न सुद्धा करण्याची इज्जतदार कुळातली संधी आमच्यासारख्या भावांच्या आणि बापाच्या पदरी द्या. तुमच्या विचारानं नाही आम्ही करू तिथं तुम्ही नांदायला जा. आयुष्यभर आमचा परिवार तुमचं नाव घेतल्याशिवाय राहणार नाही. आमच्या पोटी जर तुम्ही जन्माला आला असाल तर आम्ही ठरवू तिथं तुम्ही नांदायला जा. आम्ही तुमचं वाईट करणार नाही पोरीव, तुमचं चुकीचं करणार नाही. अरे आम्ही जन्माला घातलं तुम्हाला काय आम्ही तुमची चुकीचं करू. हे मर्दासारखे भाऊ आहे शिवछत्रपतींचे मावळे. आम्ही पर्यायी कर्ज काढू पण थाटामाटा सजून तुम्हाला पाठवू. फक्त तुम्ही तुमच्या विचारानं आमच्या इज्जतीचं दिवाळ काढू नका. आम्हाला रडण्याची वेळ आणू नका. एवढी अपेक्षा सुद्धा कीर्तनात बसलेल्या सगळ्या मुलींकडून या सगळ्या पुरुषांकडून प्रार्थना आहे तुम्हाला. एवढं दान द्या. अरे हा सोमपुरी महाराजांचा उत्सव कळसाला गेला असं समजू. एवढं द्या आमच्या पदरात. पोरीओ तुम्ही आमच्याकडं पाठ फिरून ज्या वेळेला निघून जाता त्यावेळेला आमचं भाऊ म्हणून तर जीवन राहत नाही, पण भाऊ म्हणून ज्या माय बापाला सांभाळायचं असतं ती दिसायला माय जिवंत दिसते हो, मेलेली असते. बापही मेलेला असतो. काय 2-4 वर्षाच्या हलकट प्रेमा करता 20-20, 25-25 वर्ष तुमच्याकरता दिवाळीच्या दिवशी फाटलेलं बनेन खांद्यावर वागवणारा बाप विसरून जात आहे. निदान त्याच्या इज्जतीला बाळगा, त्याच्या इज्जतीचं रक्षण करा. माझी विनंती आहे तुम्हाला. लाज तुकोबाऱ्यांच्या कन्येनं जर राखली असेल, नाही आपण तुकोबारे होणार, पण निदान तुकोबाऱ्यांचा एका सेवकाची लाज सुद्धा त्याची कन्या सांभाळते एवढं तुम्ही दाखवून द्या. चला ओघाओघात विषय निघाला. पोटाला चिकटलेली भागीरथी तुकोबाऱ्यांना म्हणते आईला द्या ना ऊस. एकच शिल्लक राहिला होता तुकोबाऱ्यांकडे. लगेच भागीरथी बाहेर आल्या, जिजाबाई बाहेर आल्या आणि नवऱ्याला विचारताय एकच ऊस आणला. बायकोची नसेल आली आठवण तुम्हाला. जी नांदायला आली तिची सामान्य माफक अपेक्षा आहे. लेकराला आणलेला कोणताही घास तुम्ही बायकोला घ्या म्हणा, तुला आवडतं ना खा. प्रेमानं खाते महाराज. शेवटी आई कोण होतीला आपल्याशिवाय म्हणणार तिथं की तू खाऊन घे. सर्वस्व दान करून मालकाचा सांभाळ करण्याचं व्रत या राज्यातली स्त्री घेऊ शकते महाराज. तिला संस्कृतीची खूप तळमळ आहे, खूप जाणीव आहे. एकदा झोपताना पत्नीच्या पदराला हात लावला. ज्याला लिकुरवाडी माऊली आहे, पदराला हात लावा. अरे हात कॉलर भिजलेली असली इथं बॉटमजवळ, इथं मनगटाजवळ, तरी माणसाला शर्ट काढावं लागतो झोपताना. रोज झोपताना जिचा अख्खा पदर ओला असतो आणि अख्खी गुडघ्याच्या खालची साडी ओली असते, तिचं नाव श्री आहे. सोपं आहे का महाराज? रात्रभर पोराला कोरड्या जागेवर झोपवते, स्वतः ओल्या जागेवर झोपते. सगळी घरातली धुनी भांडी करून संध्याकाळी झोपलेली स्त्री होणं फार कठीण आहे. अरे मोलकरणीसारखं जीवन आहे हो तिचं. तिला आपण दर्जा देत नाही, तिला समजून घेणं कठीण आहे, तर स्त्री होणं किती कठीण असेल. एवढं कठीण आहे. की साडी ओली तिची कामधंद्यानं, घामानं भिजलेली. स्त्री होणं कठीण आहे महाराज. घरातली स्त्री गेली की मग कडतं घर पण कशाला म्हणतात. त्यामुळे ते अवघड आहे सगळं. मला नाही आणलं तुम्ही ऊस. अगं खूप ऊस दिले होते जिजे शेतकऱ्यानं. किती दिले? मोळीच दिली होती एकच. अगं पोरं भेटले ते होतले. मी त्यांना वाटत आलो जिजे लई लोकं आली ती माझ्याकडे ऊस मागायला.
त्यांना दिले का? हो, त्यांना वाटत वाटत आलो. मालक, त्यांना वाटता वाटता लेकीची आठवण आली असेल म्हणून तेवढा एक काढून ठेवला पोरी करता. जिजे काढून ठेवला नाही, राहिला. मागणारे पोरं सरली म्हणून ऊस राहिला. मालक, ज्या लेकरांना तुम्ही ऊस वाटत वाटत वाड्यात पोहोचलात, त्या एकाचाही बाप तुमच्याबद्दल बोलताना तोंडात साखर नाही ना ठेवत. का ऊस वाटतं त्यांना? तुकोबांनी दिलेलं उत्तर सांगतो आणि कीर्तन संपवतो. जिजे, या देहूतली मंडळी जर ऊस खाऊन सुद्धा, त्यांच्या लेकरांना ऊस वाटून सुद्धा माझी निंदा करणं, माझा द्वेष करणं, माझा मत्सर करणं सोडत नसतील, ते जर चुकीचं काम सोडत नसतील, तर मी माझं ऊस वाटायचं, गोड बोलायचं पवित्र काम सोडू कसं?